नमस्कार. सत्यम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण 3 गोष्टींवरती बोलूयात. मला दर आठवड्याला अगदी भाग करणं जमत नाही. अ, त्यामुळे अ, आज आपण 3 पण खूप महत्त्वाचे प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे, त्याबद्दल बोलूयात. पहिला विषय आहे अ, इंग्लंडच्या राजाचा सख्खा भाऊ अँड्रू माउंटबॅटन किंवा अँड्रू विंडसर माउंटबॅटन त्याला अटक करण्यात आली एप्स्टीन प्रकरणात. त्याबद्दल बोलू. दुसरा भाग आहे विषय आहे इराणचं युद्ध, की आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणचं युद्ध नवीन सुरू केलंय, त्याबद्दल बोलू. आणि तिसरा विषय आहे अँथ्रॉपिक. अँथ्रॉपिक ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि त्यांचं आणि पेंटागॉनचं सध्या वादविवाद चालू आहेत काही विषयावरनं, पण ते महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे पटकन त्याबद्दल आपण बोलू. तर पहिला भाग इंग्लंडचा राजा आणि त्याचा सख्खा भाऊ. अ, तर राजा नाही अडकला, पण त्याचा सख्खा भाऊ जो आहे अँड्रू माउंटबॅटन तो एप्स्टीन प्रकरणात अडकलाय आणि हे खूपच पूर्वी जगजाहीर झालं सुद्धा होतं. त्याबद्दल कोर्टामध्ये केस झाली. एक व्हर्जिनिया डुफ्री नावाची बाई होती. अ, अमेरिकन बाई, पण ती आता ऑस्ट्रेलियात राहतीये किंवा त्या अखेर ती आता शी इज नो मोर, शी इज डेड. पण तिने खटला भरला होता आणि त्याबद्दल तिला नुकसान भरपाई पण मिळाली होती. पण ते सगळं गुप्त ठेवलं गेलं आणि अ, त्यातून पुढे मग काही निष्पन्न झालं नाही, कारण मग तो खटला जर एकदा निकाली लागला तर मग तो विषय तिथेच संपतो. पण इतरही अनेक बायका आहेत, अनेक स्त्रिया आहेत आणि तसे अनेक गोष्टी आता ज्या उघडकीस आल्या आणि त्याची जी आता प्रकरणाची व्याप्ती वाढली, त्यावरनं शेवटी इतकं जनमत अमेरिकेत सुद्धा आणि इंग्लंडमध्ये सुद्धा विरोधी गेलं, की शेवटी त्याला राजाच्या सख्ख्या भावाला पोलिसांना अटक करावी लागली. त्यांनी अटक केली, त्याची चौकशी केली, काय असेल तो एफ-आय-आर दाखल करून घेतला असेल आणि त्याला 24 तासात सोडण्यात आलं. पण इट्स अ बिग डील. यू नो व्हाय इट्स अ बिग डील? कारण इंग्लंडच्या 800 वर्षाच्या इतिहासात अशा पद्धतीने राजघराण्यातील व्यक्तीला अटक करणं हे बहुतेक पहिल्यांदाच घडलं. याच्या आधी राजघराण्यातल्या व्यक्तीला मारलं गेलेलं आहे, की क्रांती झाली, क्रॉमवेलची क्रांती वगैरे झाली आणि त्यात मारलं गेलं. ते राजा किंवा राजघराण्यातली कोणतरी मारलं गेलं असेल, ती गोष्ट वेगळी. पण रीतसर अटक होणं, कुठलाही उठाव न होता व्यवस्थेने त्या व्यक्तीला अटक करणं गुन्ह्याबद्दल हे पहिल्यांदा घडलं. आणि हे का महत्वाचं आहे तर लक्षात घ्या, जगात इंग्लंड म्हणूनच श्रेष्ठ होतं आणि मी म्हणेन आजही आहे. कारण एक न्यायाची चाड असणारे लोक राज्य सत्तेमध्ये असणं ही खूप महत्वाची गोष्ट असते, की जो कोण वरती बसलेला आहे, न्यायाधीश असेल, आय-एस अधिकारी असेल किंवा मंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल, या प्रत्येक व्यक्तीला भेदभाव न करता जे न्याय्य आहे त्यानुसार नियमानुसार काम करणं आणि व्यवस्थेला तशा पद्धतीने आदर्श घालून देणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र का प्रगत आहे याचं कारणच ते की आपल्याकडे छत्रपती होऊन गेले, की छत्रपतींनी असं बघितलं नाही की हा आपला आहे का हा परकीय आहे किंवा कुठली जात, कुठला धर्म, त्यानुसार त्यांनी न्याय केला नाही. त्यांनी न्याय केला तो त्या प्रत्येक जी कुठली केस आहे, कुठली जी काही गोष्ट घटना घडते आहे, त्यानुसार त्यांनी न्याय केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर रामशास्त्री प्रभूणे अ, यांचा सुद्धा आपल्याला आदर्श आहे, की रामशास्त्री प्रभूणेंनी राघोबा दादाच्या म्हणण्यानुसार तो न्याय द्यायचं टाळलं आणि त्यांनी ते अ, तो खून हा खून आहे. कुणाचा मला वाटतं नारायणचा, नारायणराव पेशवेचा खून केला हो का नाही राघोबा पेशवेनी. तर हे रामशास्त्री प्रभूंनी म्हटलं, तर लक्षात घ्या की हा महाराष्ट्राला फार मोठा एक वारसा आहे न्यायबुद्धीने वागण्याचा आणि त्याचं आपल्या राज्य प्रगत असणं आणि त्याच्यात पैसा असणं हे त्याचं एक केवळ नैसर्गिक मग तो भाग असतो, की जिथे न्याय नाही तिथे समृद्धी होऊ शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या. जिथे न्याय नाही तिथे अनागोंदी असतो, अत्याचार असतो आणि समृद्धी नसते. बिहार आणि यूपी आपल्याला फार आवडतं ते शब्द वापरायला. पण तुम्ही जगात कुठेही जा, इराक जा, अफगाणिस्तान जा, इतर कुठल्याही देशात जा, जे देश प्रगत आहेत तिथे न्याय व्यवस्था बळकट आहे. हे लक्षात घ्या. तर इंग्लंडच्या राजघराण्याचं ते फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्यावरती खरं एक स्वतंत्र भाग केला गेला पाहिजे इंग्लंडच्या राजघराण्यावरती. कारण खरोखरच खूप चांगल्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यांच्याबद्दल. तर आपण ते पुन्हा कधीतरी वेगळं करूयात. पण आजचा हा विषय इथेच थांबवतो, की त्या माणसाला त्यांनी अटक केली. त्याच्यावरती आता पुढची रीतसर कारवाई होणार. इतकंच नाही, इंग्लंडच्या राजाने त्याला त्याच्या घरातून शेवटी आता काढून टाकलेला आहे. तो माणूस आता कुठे आहे, काय आहे माहीत नाही. त्याचं ते टायटल वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत.
तो आता प्रिन्स तो लावू शकत नाही, त्याला फक्त आता अँड्रू माउंटबॅटन म्हणतात. इतकंच नाही तर राजघराण्यातील एक यादी असते, की जर हा माणूस पहिला माणूस मेला तर दुसरा कोण कोण राजा होणार, तो दुसरा पण मेला तर तिसरा कोण राजा होणार. आणि अशी ही यादी ऑलमोस्ट 15-20-100 लोकांची असते, की सक्सेशन असलं पाहिजे, की अगदीच सगळेच मेले तर कोण राजा करायचा गोंधळ नको, म्हणून ती एक यादी असते. आणि त्या यादीनुसार ते होतं, तर त्या यादीतनं त्याचं नाव काढावं अशी आता चळवळ चालू झालेली आहे. आणि ते माझ्या मते ते यादीतनं त्याचं नाव जाणारच, जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. आणि दॅट्स ॲब्सोल्युटली द राईट थिंग टू डू. पुढचा विषय आता आजचा इराण वॉर, की आज इराण वॉर सुरू झाले. अमेरिकेने हल्ले केले, इस्रायलच्या मदतीने हल्ले केले. आणि आय थिंक इट्स इट्स अ सॅड थिंग की आपण इराक वॉरचं पाहिलं, की इराक एक चांगला देश होता, भरी हुकुमशाही होता, पण तो बऱ्यापैकी समृद्ध होता. त्याचा बाकी कोणालाही विशेष त्रास ॲक्च्युअली नव्हता. आणि त्यांनी जे काही कुवेतवरती हल्ला केला, कुवेत हा त्यांचा भाग होता. ऐतिहासिकदृष्ट्या इराकचाच भाग होता. तर तो कधीतरी कार्व आउट झाला ब्रिटिशांच्या कारस्थानामुळे. पुढे अमेरिकेनेच त्यांना सांगितलं इराकला, की तुम्ही घ्या कुवेत, इट्स युअर बॅकयार्ड. हे अमेरिकन डिप्लोमॅटचं प्रसिद्ध वाक्य आहे. आणि मग अमेरिकेने त्यांना ते घ्यायला सांगितलं आणि ज्या क्षणी त्यांनी घेतला त्या क्षणी निमित्त काढलं आणि युद्ध केलं. तर त्यातून प्रचंड मग अख्ख्या मिडल ईस्टमध्ये धुमाकूळ झाला. म्हणजे इराक तर उद्ध्वस्त झालंच, पण इराकबरोबर सिरिया, जॉर्डन अनेक देश हे आता मागास या कॅटेगरीत जायला गेलेले आहेत. पॅलेस्टिनियन लोक उद्ध्वस्त केले गेले आहेत. तर हे अतिशय एक वाईट राजकारण आहे. आणि इराण तर विचारूच नका. इराण ॲक्चुअली खूप प्रचंड मोठी एक शक्ती होतं त्यांचं सफावीद साम्राज्य. की साम्राज्यांचा जर आपण विचार केला तर सफावीद साम्राज्य इराणचं हे एक प्रचंड मोठं कंटिन्युअस मागचे 2000 वर्षांचं साम्राज्य आहे. किंवा सफावीद त्यातल्या 2000चं नसेल, पण इराणमध्ये 2000 वर्षांची साम्राज्यांची परंपरा आहे. ते इट्स अ कंटिन्युअस कल्चर, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते कोणी असे माथेफिरू लोक नाहीयेत. पण आता अर्थातच तुम्हाला मी पूर्वी म्हणालो तसं, की जगात ब्रिटिशांचं साम्राज्य येण्याच्या आधी जी वेगवेगळी साम्राज्य होती त्याच्यात सगळ्यात मोठी साम्राज्य ही मुस्लिमांची होती. ऑटोमन टर्किश लोक त्यांचं साम्राज्य होतं. त्याच्यानंतर रशियाच्या साईडला ते हंगेरियन लोकांची मोठे राज्य होती. साम्राज्य म्हणता येईल, नाही असं नाही. पण ऑटोमन्स नक्कीच जास्त प्रभावी. आणि अगदी त्याच्या खूप पूर्वी मग रोमन आणि ग्रीक लोकांची साम्राज्य होती. पण रोमन ग्रीक गेल्यानंतर बराच काळ मुस्लिमांनी राज्य केलं, फार अगदी तुर्कीपासून ते रशियापर्यंत. आणि आपण मुस्लिम म्हटलं की आपल्याला डोक्यात फक्त एकाच पद्धतीचे मुस्लिम येतात, ते म्हणजे अरब किंवा हे अफगाणिस्तानचे वगैरे असं. तर मुस्लिम पण लक्षात घ्या, मुस्लिमांचं तुम्ही जर कल्चर पाहिलं तर इतके वेगवेगळे कल्चर्स आहेत, की अरब लोकांचं मुस्लिम हे वेगळ्या पद्धतीचं आहे. रशियाच्या बाजूला उझबेकिस्तान वगैरे ते वेगळ्या पद्धतीचे मुस्लिम आहेत, अगदी वेगळ्या पद्धतीचे. भारतीय मुस्लिम अजूनच त्याहूनही वेगळे. भारतीय मुस्लिमांमध्ये पण पंजाबी मुस्लिम हे बऱ्यापैकी वेगळे आहेत आणि बंगाली मुस्लिमांचं कल्चर वेगळं आहे. इंडोनेशिया आणि तिकडचे मुस्लिम तर काय विचारूच नका. ते फार अगदी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान सगळ्यांची पूजा करतात. ते तसले मुस्लिम आहेत तिकडचे. त्यामुळे आपल्या डोक्यात ह्या जो एक भाग असतो, की मुस्लिम म्हणजे एकच कल्चर, तसं नाहीये. आणि बाय द वे आता आफ्रिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुस्लिम धर्म पसरलेला आहे. तर टर्किश लोकांचा मुस्लिम धर्म एक अतिशय प्रचंड प्रगत कॅटेगरीतले ते लोक आहेत, की तुर्कस्तान अगदी ॲडव्हान्स, सायंटिफिकली ॲडव्हान्स लोक आहेत. फर्स्ट वर्ल्डचं त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड होतं आत्तापर्यंत. मागच्या 20 वर्षामध्ये बऱ्यापैकी ते आता घसरलंय. पण तरीही सांगायचा मुद्दा असा का, की आपल्याला मुस्लिम म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात एकच जो साचा आहे तो फार चुकीचा आहे. तसा विचार नाही केला पाहिजे. तर इराणचं एक स्वतःचं असं प्रचंड मोठं साम्राज्य, त्यांची मोठी संस्कृती आहे. आणि आता दुर्दैवाने व्हॉट्स गोइंग टू हॅपन इज की अमेरिका इज बेसिकली गोइंग टू डिस्ट्रॉय इराण. अँड देर इज इट इज सॅड. पण आय थिंक व्हॉट इंडिया शुड रिअली अंडरस्टँड फ्रॉम दिस इज की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बी इन द गुड बुक्स ऑफ अमेरिका, and it's very important to be aligned with America. But at the same time, it's very important to have your own weapons. की अतिशय संहारक शस्त्र पाहिजेत. ती संहारक शस्त्र जगभर पसरवण्याची ताकद पाहिजे. वाटेल तिकडे ती आपण टाकू शकलो पाहिजे. आणि हे भारताने केलं पाहिजे.
दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये सत्तेवरती कारकून आणि व्यापारी आणि धर्मगुरू ह्यांच्यासारखे लुक्के लोक आहेत की राज्यकर्ते नाहीयेत. पहिल्यापासून 1950 पासून आणि की जे महाराष्ट्रात आपण होतो, की मराठ्यांनी जे राज्य केलं, आपण ज्या पद्धतीने राज्य केलं, देश मराठ्यांनी चालवला असला असता तर भारत आज एक शस्त्र संपन्न देश असला असता. एक अतिशय सज्ज देश असला असता. दुर्दैवाने हे सगळे कमंडलू छाप लोक, कारकून लोक आणि भ्रष्ट व्यापारी लोक ह्यांनी देश चालवला 1950 पासून आजपर्यंत. पंडित नेहरू हे एक फार मोठं व्यक्तिमत्व, अपवाद आणि एक चांगलं प्रागतिक व्यक्तिमत्व होतं म्हणून ते या सगळ्या मागास बुद्धी शक्ती थोड्या ताब्यात राहिल्या. नाहीतर अन्यथा भारत देश हा खरं मराठ्यांनी चालवायला पाहिजे होता. मराठ्यांनी, शिखांनी, राजपूत लोकांनी की ज्यांच्यामध्ये राज्य कसं चालवायचं याची कपॅसिटी आहे, की भ्रष्टाचार न करता न्यायबुद्धीने कसं वागायचं, हे फार महत्वाचं आहे. आणि आता दुर्दैवाने आपण वी आर गोइंग टू सी इन फ्रंट ऑफ आवर आईज अँड देयर इज नथिंग यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट, की इराण इज गोइंग टू गेट डिस्ट्रॉइड. आणि भारताने खूप सावध राहिलं पाहिजे. भारताने आपली ताकद वाढवली पाहिजे. भारताने अमेरिकेशी सख्य केलं पाहिजे. व्यापार वाढवला पाहिजे. आणि आपले जे अंतर्गत हे जे अस्थिरता माजवणारे लोक आहेत, जे भ्रष्ट लोक आहेत, तुम्ही लक्षात घ्या, भ्रष्ट गुन्हेगारी स्वतःच्या बिझनेससाठी देशाचा बळी देणं, हे सध्या तशा पद्धतीचे आता आहे. अनेक लोक सध्या त्यांचं आता प्रचंड मोठं पीक आलेलं आहे. तर याच्यापासून देश वाचवला पाहिजे. तर पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो की आपण छत्रपती नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून उपयोग नाही. शिवाजी महाराजांनी काय केलं हे फार महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी पेंढाऱ्यांचा वगैरे दरोडेखोरांचा तो बंदोबस्त केलाच. त्यांनी स्वकीयांचा बंदोबस्त केला हे तुम्ही लक्षात घ्या. की जो स्वकीय भ्रष्ट आहे, गुन्हेगारी आहे, ज्याला कायद्यानुसार, न्यायानुसार वागायचं नाहीये, तो कसला डोंबल्याचा स्वकीय? त्याचं काय करायचं? काय लोणचं घालायचं का त्याचं? तर तो तो आपला स्वकीय नाही. त्याची कुठली जात आहे, कुठल्या आपल्या घरातला आहे, नातेवाईक आहे, इट डझंट मॅटर. तर इराणच्या युद्धाचा माझ्या मते आपण तो ओढ घेतला पाहिजे. बाकी मग आता इराणमध्ये, तेहरानमध्ये कुठं बॉम्ब पडला आणि युएई मध्ये कुठं बॉम्ब पडला, इट्स ऑल सच इट्स ऑल सॅड, पण ॲट द सेम टाइम इट्स नॉट वर्थ डिस्कसिंग. हे मी तुम्हाला सांगतोय. व्हॉट इज वर्थ डिस्कसिंग इज की याच्यातून भारताने काय बोध घेतला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा, अँथ्रोपिक नावाची कंपनी आहे. आणि अँथ्रोपिक ही जी कंपनी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सध्या प्रचंड अग्रेसर कंपनी आहे. ती कंपनी स्थापन करणारा माणूस, आय थिंक त्याचं नाव दारियस अमोलाई. तर हा जो काय दारियस अमोले आणि त्याची सख्खी बहीण आहे, तिचं नाव मी आता विसरलो. तर ते दोघं भाऊ बहीण आहेत. दोघांनी मिळून ही कंपनी स्थापन केली. दोघंही ओपन एआय मध्ये कामाला होते. पण ओपन एआयचं त्यांना काम पसंत पडेना, कारण ओपन एआय ज्या पद्धतीने काम करत होतं त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की सगळ्या मानवजातीचं हित नाहीये. हे खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक खूप इतकं प्रभावी तंत्रज्ञान आहे की त्याचा उपयोग सहजपणे जगातील इतर देशांना, राष्ट्रांना, समाजांना अक्षरशः हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. इतकंच नाही तर आपल्याच देशातील आपल्याच लोकांना हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी अ, त्या तंत्रज्ञानाला वेसण घालणारं कायदे असले पाहिजेत. त्या तंत्रज्ञानाला व्यसन घालण्यासाठी तशा पद्धतीचे कंट्रोल्स समाजात असले पाहिजेत. सरकारने तसा आग्रह धरला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. ते त्यांना ओपन एआयमध्ये दिसलं नाही म्हणून त्यांनी ही कंपनी स्थापन केली आहे अँथ्रॉपिक. ही कंपनी अल्पावधीतच त्या ओपन एआय इतकीच महत्वाची झाली आहे, किंबहुना काकणभर जास्त पुढे जायची आहे, असं चित्र आहे. बाय द वे हे लोक जे आहेत, हे दोघं बहीण भाऊ, हे माझ्या मते रशियाच्या तिकडे उझबेकिस्तान वगैरे तो जो काय सगळा जॉर्जिया वगैरे हे सगळे जे भाग आहेत ना, त्या भागातले लोक आहेत हे. म्हणजे म्हणजे त्यांचं मूळ. एक लक्षात घ्या, जसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक पद्धतीचे गुजराती लोक दिसतात, मारवाडी दिसतात, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळे दिसतात. ते अमेरिका तसंच आहे. अमेरिकेमध्ये आलेले लोक हे अख्ख्या जगभरात वेगवेगळ्या लोक ठिकाणून आले आहेत. तुम्हाला जरी आज तो माणूस असा अमेरिकन बोलताना दिसला, माझ्या मुलाला तुम्ही जर ऐकलं तर माझा मुलगा 100% मुलगी ऑफकोर्स, म्हणजे कारण ते ते वाढलेच आहेत, तर दे डू साऊंड 100% लाईक अमेरिकन्स. तर तसं आहे की ही जी माणसं तुम्हाला दिसतात त्यांचे कोणतरी आजोबा, कोणीतरी असं कुठून कुठून आलेले असतात. तर हे लोक, हे दोघं बहीण भाऊ, ते रशियाच्या साईडचे तिकडचे लोक आहेत. आणि सो दे वेन पीपल कम फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड दे ब्रिंग देअर ओन व्ह्यूज विथ देम. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. आणि मग इट्स नॉट अ गुड थिंग, इट्स नॉट अ बॅड थिंग, इट्स अ गुड थिंग की वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे विचार ते एकत्र आणून त्याच्यातून सगळ्यांचं एकमत होणं ही खूप चांगली गोष्ट आहे.
कारण सगळ्यांचं हित त्यामध्येच आहे असं मला वाटतं. तर हे दोघं बहीण भाऊ त्यांची कंपनी आता अतिशय नावारूपाला आलेली आहे. तर पेंटागॉन म्हणजे अमेरिकेचं जे डिफेन्स डिपार्टमेंट आहे, अ, ते आता त्यांच्या मागे लागले, की तुमचं तंत्रज्ञान तुम्ही आम्हाला खुलं करा, की मग त्या तंत्रज्ञान वापरून आम्ही अटॅक करू शकतो परकीय शत्रूंवरती. आणि खरं सांगायचं तर ऑलरेडी पेंटागॉनकडे ते तंत्रज्ञान आहे, की ऑटोनॉमस ड्रोन्स हे तसेच काम करतात ना, की त्यांना तुम्ही जर एकदा सूचना दिली, की ते आता मग गिरट्या घालेल, जगभर फिरेल आणि काय बॉम्ब टाकायचा ते बॉम्ब टाकेल आणि अगदी प्रिसिजन बॉम्ब टाकेल. इतकंच नाही तर हे तर ड्रोन तर खूप मोठे झाले. अमेरिका काय किंवा चीन काय किंवा भारत सुद्धा काय, भविष्यामध्ये अशा पद्धतीची शस्त्र निर्माण होऊ शकतात, की एक माशी आहे छोटीशी, एवढीशी माशी आणि ती माशी जणू काय म्हणजे माशी असल्यासारखं पण ते यंत्र आहे आणि ते यंत्र फिरेल, फिरेल, फिरेल आणि ते बरोबर ते तुमच्या मंत्रालयामध्ये घुसून तुमचा जो कोण नेता आहे त्या बरोबर त्या नेत्याला मारेल. असं एखादं परकीय शक्ती भारताच्या विरुद्ध करू शकतं ना. इट्स ॲब्सोल्युटली पॉसिबल. 100% पॉसिबल. तर तुम्ही लक्षात घ्या, की हे जग आता इतकं तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे. तर पेंटागनला ते करायचंय, की त्यांना अशी शस्त्र बनवायची आहेत, की जी सूचना दिल्यानुसार ते यंत्र जाईल, जगभरात कुठं जायचं तिकडे जाईल आणि बरोबर ते हुडकून काढेल कुठला शत्रू आहे आणि त्याला तिथे मारेल. ही त्यांना शस्त्र करायची आहेत आणि मग हा जो अँथ्रोपिकचा सीईओ आहे त्याला ते मंजूर नाहीये. त्याचं म्हणणं आहे, की हा धिस इज नॉट द राइट यूज फॉर ह्युमॅनिटी. संपूर्ण मानवजातीसाठी हा चांगला हे नाहीये, अ, मार्ग नाहीये. त्याच्यावर अर्थातच पेंटागॉनने त्यांना धमक्या दिल्या. त्यांना आता आम्ही तुम्हाला काढून टाकू, तुमचा बिझनेस बंद करू, $200 मिलियन त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तुमचा बिझनेस बंद करू अशा धमक्या दिल्या. त्याला तो माणूस बदला नाहीये अँथ्रोपिकचा. मग शेवटी त्यांनी काल ते धमकी प्रत्यक्षात आणली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं. अख्ख्या गव्हर्नमेंटमध्ये कुठेही अँथ्रोपिकचं सॉफ्टवेअर वापरायचं नाही अशा सूचना दिल्या. इतकंच नाही तर अँथ्रोपिकला दे आर गोइंग टू डेझिग्नेट ॲज सप्लाय चेन रिस्क फॉर अमेरिका, विच इज एक्स्ट्रीमली सिरियस थिंग, की म्हणजे अँथ्रोपिकचं अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. कारण अमेरिकन सरकारच म्हणायला लागलं की नाही ही कंपनी देशाच्या सुरक्षिततेसाठी उपयोगाची नाहीये, ती कंपनी काय बिझनेस करणार अमेरिकेमध्ये. तर तुम्ही लक्षात घ्या की अमेरिकेत या पद्धतीची माणसं आहेत की जे सरकारला जुमानत नाहीत. त्यांना योग्य काय किंवा अयोग्य काय हे ते स्वतः ठरवतात आणि ते म्हणतात हे आम्हाला मंजूर नाही. मग तो आता माणूस कोर्टात जाणार, त्याची केस होणार, या सगळ्या गोष्टी होणार. पण त्याच्या उलट आपल्या भारतातलं बघा, की भारतात लोक म्हणतात, की "हो बापरे! आम्हाला आम्हाला इतका दबाव आला ईडीचा म्हणून आम्हाला आमचा पक्ष बदलायला लागला. आमच्यावर दबाव आहे म्हणून आम्हाला लाच घ्यायला लागते. नाहीतर मला नाही लाच घ्यायची, पण माझे बाकीचे लोक मला सांगतात लाच घ्यायला." तर हा सगळा वीकनेस जो भारतात आपल्याकडे दिसतो माणसांमध्ये, पाठीचा कणा नसणं म्हणजे काय, तर आपल्याकडची बरीचशी भ्रष्ट माणसं. आणि अर्थातच आपल्या सगळा समाज आपला तर असा नाहीये, पण आपली ती एक जी व्यवस्था आहे ना, सरकारची जी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे, की सरकार असेल, त्यातले मंत्री-संत्री असतील किंवा प्रशासन असेल, आय-एस अधिकारी असतील, हे सगळे भिकारी लोकं आपल्याकडे आपण निर्माण केलेले आहेत. की हा एक भिकारी वर्ग निर्माण झालाय, की जे आपल्या अख्ख्या भारतीय जनतेचं रक्त शोषून घेत आहेत. आणि ते म्हणताना म्हणतात, "हो नाही मला नाही करायचं, मला हे करायला लावतात. माझ्या बरोबरीचे लोकं मला करायला लावतात." मग तू तिथे काय करतोय? हा Anthropicचा सीईओ बघा, आज तो अब्जावधी डॉलर्स वरती आता पाणी सोडणार आहे तो माणूस. अब्जावधी. तुम्ही एक अशा ₹50,000 अन् 5,00,000 आणि 5,00,00,000 तुम्ही म्हणत असाल, "हो माझ्या याच्यावर जप्ती येते, मी काय करू? मला विश्वासघात माझ्या लोकांचा विश्वासघात करणं क्रमप्राप्त आहे." हो का नाही? की माफीवीर, सगळे माफीवीर बेसिकली आपल्याकडचे. की ते माफी पण मागणार, फायदा पण उपटणार आणि नंतर ते त्यांचे पुतळे आणि त्यांना सगळ्या हारतुरे पण घालायचे आपण. सो सेम स्टोरी त्याच्यावरती अमेरिकेमध्ये तर तसं नाही चालत आहे. अमेरिकेत अँथ्रोपिकचा माणूस हा त्याने आता पेंटागनशी पंगा घेतलेला आहे आणि अँथ्रॉप इज गोइंग टू सफर फॉर इट. तर हे स्तुत्य गोष्ट आहे. त्याचं पुढं काय होईल हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत राहीलच. पण आज एवढंच बोलून मी थांबतो, की तुम्ही या तिन्ही उदाहरणात तुम्ही एक गोष्ट जर बघितली तर आपल्या लक्षात येईल, की पाश्चात्य देशात पाठीचा कणा असणारी लोकं आहेत. स्वतंत्र बुद्धीचे लोकं आहेत. न्याय म्हणजे काय? न्यायबुद्धीचे लोकं आहेत. त्यामुळे आपण जरी अमेरिकेने हल्ला केला इराणवर, तरी हे लक्षात घ्या, की अमेरिकेची व्यवस्था म्हणजे अमेरिकन माणसं नाहीत किंवा भारतात तेच, की भारताची व्यवस्था भ्रष्ट आहे, म्हणजे भारतातली सगळी माणसं भ्रष्ट आहेत असं होत नाही. तर व्यवस्था एक वेगळी असते आणि ती व्यवस्था चांगली करणं हे आपलं काम आहे.
की ते व्यवस्थेत न्याय, स्वातंत्र्य आणि समता ह्यांचा अंतर्भाव करून देशात समृद्धी निर्माण करणं हे आपलं काम आहे. ते आपण या ब्लॉगच्या द्वारे आपण त्या पद्धतीने आपण विचार मांडत असतो. आय होप यू लाईक व्हॉट वी टॉक्ड अबाउट टुडे. पुढच्या वेळी आपण अजून काहीतरी वेगळं बोलू. ओके.